ओके, नॉन निगोशिएबल गोष्टींमध्ये बघा PYQ रोज बघणं. PYQ रोज बघितले पाहिजेत बघा, आणि वेगवेगळ्या म्हणजे तुम्हाला अभ्यासाचं किती टेन्शन आलं ना तरी PYQ बघितले पाहिजे. आणि PYQ बघितल्यानंतर बऱ्याच 2-3 गोष्टी होतात. एक तर लक्षात येतं की आपण जे अभ्यास करतोय त्याचा आटापिटाचा काही संबंध नाही, त्यामुळे फार टेन्शन घेण्याची पण गरज नाही. एवढं वाचतं अरे प्रश्न तर काही दिसत नाही, त्यामुळे टेन्शन, अभ्यास करून काय काय करणार आहे. सो PYQ एक त्यासाठी बघितलं पाहिजे, तुम्हाला लक्षात येतं की काय केल्याने काय वर्क होणार आहे. PYQ एक 5 ते 10 रोज वाचले पाहिजेत, आणि मी म्हणेन की ते एक 10-15 मिनिटं एक PYQ बघितलं पाहिजे. आणि तो कसा बघा, म्हणजे की समजा मी म्हटलं अभ्यासाची सुरुवात PYQ ने केली, जेवणानंतर PYQ बघितले, संध्याकाळी एक ब्रेक नंतर PYQ बघितले, रात्री झोपताना PYQ, म्हणजे असेच थोडे स्कॅटर्ड याच्यामध्ये बघा, की जेणेकरून एकाच वेळेला तुम्ही नाही घेणार. बट ते एक सायकोलॉजिकल टाइम टेबल तयार झालं पाहिजे बघा तुमचं, म्हणजे मी इंटेन्स अभ्यास करतोय त्याच्यानंतर एक ब्रीदिंग स्पेस पाहिजे. बऱ्याचदा आपलं काय होतं, आपलं ते ब्रेन फटीक का निर्माण होतो किंवा आपण का थकून जातो, कारण आपण तो विचारच करत नाही की स्मूथनिंग ऍक्टिव्हिटी पाहिजे आणि मग इंटेन्स ऍक्टिव्हिटी पाहिजे. आपण काहीतरी इंटेन्सच प्लॅन करून टाकतो. सो ते एक स्मूथनिंग ऍक्टिव्हिटी मधला एक काय असेल तर तुमचा तो PYQ बघण्याचा एक्झरसाइज. तर नॉन निगोशिएबल मध्ये PYQ बघणं हे नॉन निगोशिएबल असेल.